बालाजी टीवी चैनल आध्यात्मिक विचारधारा। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, हे
म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
Krishna
रामकृष्ण हरी. घेईन मी जन्म यासाठी देवा, 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 घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन,
साठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाड आम्हा हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी अनेक सायास न करी न धरी आस होईन उदास सर्व भावी हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगू तैसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी पांडुरंगा करू संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका भगवत चरणी
संत महात्म्यांच्या चरणी साष्टांगपणे पात करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. कोणत्या निमित्तानं कोणत्या कारणानं आपण जमलेलो आहोत. या सेवेचं निमित्त म्हणजे वैकुंठवासी गुरुभक्तपरायण सखाराम बाबा धांडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आजची ही सेवा आहे. बाबांचा आणि आमच्या घराण्याचा फार निकटचा संबंध आहे. माझे आजोबा सद्गुरू श्री सोपान काका महाराज देहूकर यांच्या ते अनुग्रहित असल्यामुळं मला पंढरी क्षेत्रावरून बाबा करताच केवळ या सेवेकरता यावं लागलं. मला पंढरीनाथ महाराजांचा ललितकर महाराजांचा फोन आला की असं असं पुण्यस्मरण आहे. श्याम महाराज, मी शक्यतो पुण्यतिथीची कीर्तन करत नाही. त्याला नाव फक्त पुण्यतिथी असतं. ज्याच्या जीवनात पुण्याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. आता एक पद्धत निघाली आहे कुणाचीही पुण्यतिथी करायची, त्यामुळं शक्यतो मी कुठं करत नाही. पण बाबांनी मला हा सगळा ऋणानुबंध सांगितला आणि मुद्दाम आमच्या फड्याची आता सावता महाराजांच्या दरबारामध्ये सेवेची परंपरा सुरू आहे. सावता महाराजांचा समाधी सोहळ्याचे जो मुख्य उत्सव आहे तिथं तो आमच्याकडेच असतो. तिथून मुद्दामून मला यावं लागलं. आमचे रामदास भाऊ यांनी पंढरपूरला येऊन द्वादशीलाच मला आमंत्रण दिलं आणि त्यामुळं या ऋणातून मला आज इथं सेवेला यावं लागलं. सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा सगळ्या क्षेत्रामध्ये जे कारभारी होते असे सखाराम बाबा यांचं आज पुण्यस्मरण आहे. सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा लौकिक होता महाराज. आयुर्मानही तसंच लाभलं, कुटुंबही तसंच महाराज. बाबांना 3 मुलं 7 मुली, 7 मुली ना, 7 मुली, 1 पुतणी आणि 3 पुतणी असा मोठा परिवार. सगळ्याच क्षेत्रात मोठे असणारे बाबा. म्हणून आज सगळ्या क्षेत्रातली त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी इथं आलेली आहेत. वेळेमध्ये आपल्याला सेवा समर्पण करायची. जगद्गुरु तुकोबाराय सेवेकरता घेतलेल्या अभंगातून आपल्या उत्तर जन्माच्या सेवेचा संकल्प करतात. विठाला उपास्य दैवत असणारा पंढरीराय तुकोबाराय त्याच्या पुढं सेवेचा संकल्प करतात. पण तो संकल्प आहे उत्तर जन्माचा. देवा, आम्ही जन्म घेऊ कशा करता? तुझे चरणाची सेवा साधण्याकरता आम्ही जन्म घेऊ. ही सेवा कशी साधू? भगवत नाम चिंतन, संताची पूजा आणि पंढरीची वारी या 3 सेवेतून आम्ही तुझी सेवा साधू. आणि अशी सेवा साधल्यावर मग निर्भर आनंदामध्ये जीवन जगू. आनंदे निर्भर असो भलते ठाई. आता सुखाचीही चाड नाही, दुःखाचीही चाड नाही. जीवनामध्ये आता कोणत्याही प्रकारचा सायास नाही आणि कोणत्याही प्रकारचा सायास नाही. उदास वृत्तीनं राहून जीवन जगू. परमात्मा म्हटले, महाराज तुम्ही सेवेकरता जन्माचा संकल्प करताय, मग जन्म अभाव रूपी जो मोक्ष आहे तो मोक्ष तुम्हाला नको का? तुकोबाराय म्हणतात, देवा तो मोक्ष आम्हाला सोडून नाही. तो आमच्या जवळ आहे. नव्हे नव्हे आमचा दास आहे. नुसता दास नाही, कामारी दासी आहे. नुसता कामारी नाही तर आम्ही सांगल ते काम करणार आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी होय सांगू तैसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे विठाला.
भगवंता पुढं उत्तर जन्माचा संकल्प करतात. आम्ही जन्माला येऊ. तुकोबाराय जो जन्माला येऊ म्हणतात तो जन्म जीवाच्या मागं अनिवार्य लागलेला आहे. जन्माला येऊ म्हटलं तरी जन्माला यावंच लागणार आहे आणि जन्माला नको म्हटलं तरी जन्माला यावंच लागणार आहे. जी गोष्ट जीवाच्या क्रमप्राप्त आहे त्याचा संकल्प कसा साधता येईल. जन्म हा जीवाच्या मागं क्रमप्राप्त आहे. जीव जीवदशेला आलं की त्याला पुन्हा जन्मावंच लागतं. आता तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत. आयुष्य सरलं की जाणार आहे. पुन्हा जन्म मिळेल का नाही शंका घेण्याची काय गरज आहे. निश्चित जन्माला आलो म्हणजे जन्म आहे. खंती ते न करा होणे गाढव जन्माला आल्यावर पुढा जन्म मिळेल का नाही याची खंती प्रश्न शंका निर्माण करायचं कारण नाहीच नाही. जन्माला आलाय म्हणजे जन्म आहेच. मग कशाचा मिळेल. गाढवाचा मिळेल. होणे गाढव कुत्रा. गाढवाचा मिळेल, कुत्र्याचा मिळेल, झाडाचा मिळेल, पक्ष्याचा मिळेल. जन्म हा जीवाच्या पाचीला पुजलेला आहे. महाराज जीव जन्माला आला म्हणजे पुन्हा भगवान अर्जुनाला फार गोड विषय सांगतात. जातस्य हि ध्रुवर मृत्युर्जोम जन्म मृतस्य च. जीव जन्माला येतो ते मरतो आणि मरतो ते पुन्हा जन्माला येतो. हे त्याच्या मागं कसं आहे. रहाड गाडग्याप्रमाणे निरंतर चाललेले. उपजे ते नासे नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. रहाड गाडग्याप्रमाणे हे चालत आलेलं आहे. फार गोड दृष्टांत दिलाय माऊलीने. सूर्य उगवतो ते मावळण्याकरता आणि मावळतो ते उगवण्याकरता. हे किती दिवस झालं चालू आहे. हे जसं निरंतरच चालू आहे तसं जीव जन्मतो ते मरण्याकरता आणि मरतो ते पुन्हा जन्मण्याकरता. हे त्याच्या मागं निरंतर चालू आहे. ना तरी उदो असतो अपैसे. हे अखंडित होत जात जैसे. हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. अर्जुना जन्म पाठी मरण मरणा पाठी जन्म.
मरण मरणापाठी जन्म. शिदोरी हे जान पाठी पदरी असे. जन्म आणि मरणाची शिदोरी ही देहाला आल्यावर प्रत्येकाच्या जवळ आहेच महाराज. बाकी शिदोरी घ्या किंवा न घ्या. पहिलं प्रवासात लोक शिदोरी घेऊन चालायचे पहिलं, आता नाही शिदोरी. तसं एक शिदोरी मात्र कायम आहे आपल्याजवळ. तुम्ही घ्या, तुम्ही घेऊ नका, तुम्ही विसरा, पण ती शिदोरी कायम आहे. जन्मानंतर मरण आणि मरणानंतर जन्म हे निरंतरच चालू आहे. देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया न म्हणू धनंजया जिया परी. अर्जुना, त्याला नाही म्हणता येत नाही. असं जन्म मरण निरंतरच जीवामाग आहे. उलट मानव देहाला आल्यावर हे जन्म मरण चुकवण्यात पुरुषार्थ आहे. तुकोबारा घेईन म्हणतात विठाला. देहाला आल्यावर जन्म मरण संपवता येतं महाराज, संपवता येतं. बरं, ज्या जन्माला यायचंय मरायचंय ते तरी सोपं आहे का? सोपं आहे? सहजच या गावाहून त्या गावाला निघाला, गाडीत जागा आहे म्हणून बसला, असं नाही महाराज. देहाला येणं गर्भवासाचं दुःख आहे. नेहमी ऐकलेला विषय आहे. गर्भवासीचे दुःख गाढे, संपला विषय. इथं आल्यावर तरी सुख आहे का? जन्माला यायच्या आधी आईच्या गर्भामध्ये एवढं दुःख आहे, जीवाला वाटतं कधी एकदा जन्मल. पण एकदा जन्म झाला की त्याला वाटतं बाहेरच्या पेक्षा आतच बरं होतं, त्याच्यापेक्षा कठीण बाहेर आहे, एवढं दुःख आहे. बरं, मरताना असा विषय महाराज, भागवतामध्ये असा विषय आहे. जीव ज्या वेळेस देहातून जातो त्यावेळेस एका वेळेस 2 कोटी विंचू चावावे एवढं दुःख देहाला आहे. किती? 2 कोटी. पैसे नाही, विंचू. तेही एका वेळेस चावावेत. एवढं दुःख जाताना असा दुःख स्वरूप असणारा संसार. जन्म आणि मरण, जन्म मृत्यू जरा व्याधीर दुःख दोषानुदर्शनम. वेळेत काय ऋषी मुनी, देवा नको बाबा हा आता संसार. पुरे पुरे हा संसार, बळीवंत एक ठाई निश्चल. भिवूनच मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. गर्भवासाच्या दुःखाला भिवून ऋषी मुनी मोक्षाला गेले. तुकोबाराय त्याच देहात येऊन की ज्या देहाचं सामर्थ्य आहे तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे सरी किंबहुना येर जारे चिरापडे. हे शरीर असं आहे की या शरीराला आल्यावर दुसऱ्या शरीराला जाण्याची येरझार संपवता येते. एवढं सामर्थ्य मानव देहात असताना तुकोबाराय परमात्म्या पुढं जन्माचा संकल्प करता. देवा जन्माला येऊ, सेवा साधण्या करता येऊ. बरं, येऊ कोणता जन्म अपेक्षित आहे? ज्या अर्थी सेवा करायची त्या अर्थी मानव देह. बरं, देह मागून मिळत असतो का? देह मागून मिळतो का? देह आपल्या इच्छेवर आहे का? आपल्याला जर देवानं विचारलं उद्या तुम्हा पुढचा जन्म कोणता हवाय, आपण म्हणू माणसाचा मागू. जन्म मागून आहे का?
जन्माची कारण मीमांसा बघा. तुम्ही आम्ही जन्माला येण्याकरता कर्मानं बांधलेलो आहे. तुम्ही आम्ही जन्माला येण्याकरता वासनेनं वाढलेलो आहे. आणि तुम्ही आम्ही जन्माला येण्याकरता पापपुण्यानं बांधलेलो आहे. लक्ष द्या, जन्म हा कर्माधीन आहे. ज्ञानेश्वर महाराजांची प्रसिद्ध उभी आहे, जीव जीवदशेला आला की कर्म करतो आणि त्या कर्मातून दोन प्रकारची फल निर्माण होतात, सुख आणि दुःख रूपी. त्याला ते भोगण्याकरता एखादा देह धारण करावाच लागतो, त्याची इच्छा असो अगर नसो. आगा कर्मी जे उरावे तै सुख दुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्माचा भोग भोगण्याकरता जीवाला एखादा देह धारण करावाच लागतो. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजले मेले ऐसे किती जय. ज्याचं कर्म आहे त्याला ते भोगायला यावं लागतं. कर्म ज्याचं त्यालाच भोगावं लागतं, ते चुकून इकडं तिकडं जात नाही. जे जयाचे कर्मसूत्र ते मांडून ठेविले स्वतंत्र, तो तेची गतीसी पात्र होण्याची लागे. अर्जुना, ज्याचा त्याचा कर्माचा भोग हा स्वतंत्र आहे आणि त्याला तो भोग भोगावाच लागतो. जीव हा कर्माधीन आहे. जसं कर्म जीवदशेला अंत, तशी वासना जन्म घेणे लागे वासनेचे सांगे, निधाने अंगी हरी रूपा, निधाने अंगी हरी रूपा. जन्म घेणे लागे वासनेचे सांगे, वासनेच्या संगे जशी वासना आहे. मग केवढाही तपस्वी असो, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी. तपाच्या बलानं केवढाही बलवान असू द्या महाराज, जशी त्याला अंतकाळाला वासना होईल तसा वासनेवर जन्म आहे. आणि तिसरं, जन्मा येणे घडे पातकाचे मूळ, संचिताचे फळ आपुलिया. जे तुकोबारा कर्म, वासना आणि पापपुण्य जन्माला कारण सांगतात, तेच तुकोबारा प्रतिज्ञा करतात, संकल्प करतात की मी जन्माला येईल. मग त्यांना कर्म नाही का? त्यांना वासना नाही का? त्यांच्याकडून पापपुण्य नाही का? ऐका, संतांचा जन्म ना वासनेवर आहे, ना कर्मावर आहे, ना पापपुण्यावर आहे. संतांचा जन्म कर्मावर नाही महाराज. तुम्ही आम्ही कर्मानं बांधलेलो आहेत, पण संत कर्मानं बांधलेले नाही. ते देह दशेला जरी आलेले असले, तुमच्या आमच्या सारख्या क्रिया जरी ते करत असले, तरी त्यांना कर्म जन्माला घालत नाही. फार गोड विषय सांगितलेला भगवंताने. अर्जुना, महात्मा ज्या वेळेस देहाला येतो, इंद्रियाद्वारे होणारे कर्म जीवाचे आणि संताचे एक जरी असले, तरी ते कर्म संताला जन्म घालत नाही. तोही नेत्रे पाहे, तोही श्रवणी ऐकतो आहे, परी तेथीचा सर्वतानो हे नवल देख. महात्म्यही देहाला आलेले आहेत, आपल्यासारखेच ते कर्मजन्य त्यांना शरीर, इंद्रियजन्य शरीर मिळालेलं आहे.
तेही डोळ्यानं पाहतात, कानानं ऐकतात, पायानं चालतात, तोंडानं बोलतात. या जीवाच्या आणि संताच्या क्रिया इंद्रियाद्वारे होणाऱ्या जरी एक असल्या तरी तो कर्म करी सकळे परी कर्मबंधना ना कळे, जैसे न सिंचे जळी जळे पद्मपत्र. लिप्यते न सपापेण पद्मपत्र मीमांबसा. जसं कमळाचं फूल पाण्यातच जन्मतं, पाण्यातच वाढतं, पण पाण्यात भिजत नाही, पाण्यात असून पाण्यापासून अलिप्त आहे. तसा महात्मा दिसायला देहात आहे, देहानं कर्म करत असला तरी सगळ्यापासून अलिप्त आहे. तुकोबाराय म्हणतात मी तसा आहे. जेवी जळा आत असोनी वर्तत, जेवी जळा आत पद्मपत्र. किंवा सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ. जळी जैसे जसं कमळ पाण्यात आहे, पाण्यापासून अलिप्त आहे, तसा महात्मा देहाला आलेला, देहाद्वारे होणाऱ्या त्याच्या क्रिया जरी असल्या तरी त्या कमळाप्रमाणे तो संसारापासून अलिप्त असतो. अलिप्त. कर्माचा लेप संतांना लागत नाही. ऐका, संतांना कर्माचा लेप लागत नाही. ते व्यवहारात दिसतात आपल्यासारखे. तुकोबाराय देहधारी. आपण व्यापार करतो, आपण शेती करतो. महाराजांनी त्या क्रिया केल्या. आता सावता महाराज शेतकरीच होते, शेती करत होते, सगळ्या क्रिया देहानं करत होते. देहात असून देहापासून अलिप्त. कर्म केव्हा बाधा देतं? कर्मफलाची आसक्ती, कर्माचा अहंकार, या दोन गोष्टी ज्याच्याकडे आहे त्याला कर्म बाधा देतं. तुम्ही आम्ही का कर्मानं बांधलेलो आहे? आपल्याला एकतर कर्माचा अहंकार आणि कर्मफलाची आसक्ती आहे. माणूस सहज म्हणतो पठ्ठ्या होता म्हणून झालं. हे म्हणून झालं म्हटलं की कर्म बसलं भोकांडी. मला याच्यातून हे पाहिजे म्हणून मी हे करतो. कर्मफलाची आसक्ती आणि कर्माचा अहंकार या दोन्ही गोष्टी संताकडे नाहीत महाराज. भगवान म्हणतात अर्जुना देहाला आलेला आहे, कर्म चुकणार नाही, मग काय कर, काहीच करू नको, मला अर्पण कर. यत् करोसि यदस्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू कर्म करतो ना, कर, माझी सेवा म्हणून मला अर्पण कर. या श्लोकाचा अनुवाद तुकोबाराय करतात. जे जे काही करीतो देवा,
ते ते सेवा समर्पे. आम्ही जे जे काही कर्म करतो ते कर्म तुझी सेवा म्हणून तुला अर्पण करतो. मग त्या कर्माचा भोग संतांना नाही महाराज. एकतर परमात्म्याला त्यांचं कर्म संपवावं लागतं किंवा त्याचा भोग स्वतः देवाला घ्यावं लागतं. जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पे असं केलं की त्या कर्माचा तुका म्हणे जे जे करी ते ते हरी भोगिता. ते हरीला भोगावं लागतं महाराज. हरी त्याचा भोग घेत असतो. मग संतांना जन्माला कर्म कारण नाही. जसं कर्म कारण नाही तसं संतांना जन्माला येण्याला वासना नाही. तुकोबाराय म्हणतात आम्ही कर्म जसं असं परमात्म रूप केलं तशी आमचीही वासना ही जे जे काही माझा होईल वासना. ते ते नारायणा व्हावे तुम्ही देवा. आमची जी जी वासना आहे की तुम्ही व्हा. म्हणून संतांची कर्म जसं परमात्म रूप झालं तशी वासना ही परमात्म रूप झाली. महाराज म्हणतात देवा अरे आम्ही परमार्थाला लागलो म्हणजे सगळ्या वासना काढून मगच आलोय. आपलं उलट आहे महाराज. आपण परमार्थात जसं जसं पुढे जाऊ तसं तसं वासना वाढत जाते. परमार्थिकाला वासना नसाव्यात पण आपलं उलट आहे. आपण परमार्थात जसं जसं वय वाढल तशा तशा वासना वाढत जातात. मग कोणत्या महाराजांची कोणती वासना आमच्यापेक्षा ऐकणाऱ्याचं जास्त पाठ आहे. तुकोबाराय म्हणतात अरे आम्ही परमार्थाला लागलो म्हणजे तुका म्हणे अवघी आवरली वासना आता नारायणा दुसर्यापासून. देवा सगळ्या वासना काढून आम्ही आलो. ज्यांचं कर्म परमात्म रूप झालंय ज्यांची वासना परमात्म रूप झाली आहे मग त्यांच्या कृतीतून पापपुण्य घडेल घडेल महाराज. अग्नीला विटाळ आहे का? अग्नीला जसा विटाळ नाही तुकोबाराय म्हणतात आम्ही तसे झालेलो पाप पुण्यातीत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. Come
आम्ही पापपुण्यातीत झालेलो आहोत. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदी पाप पुण्य अंगा, झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. म्हणून संतांना जन्मा करता कर्म नाही, वासना नाही, धर्माधर्म पापपुण्य नाही, मग संतांना जन्म इच्छेवर आहे. म्हणून देवा आम्ही जन्माला येऊ कशा करता येऊ? तुझ्या चरणाची सेवा साधण्या करता आम्ही जन्माला येऊ, जन्म घेऊ. मग आता काय करता? आता ही सेवाच करतोय. याच्या मागच्या जन्मात सेवाच करत होतो. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही. भगवंताचे जे जे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात परमात्म्याबरोबर आम्ही सेवा करण्याकरताच होतो. मागही केली, आताही करत आहो. आता सेवा करणं तर हा आमचा तुकोबाराय म्हणतात वाडवडिलांचा ठेवाय. चरणाची सेवा ही आमची मिरासी. मिरासी शब्दाचा अर्थ वडिलोपार्जित हक्क. विश्वंभर बाबापासून जगद्गुरु तुकोबारायांपर्यंत 7 पिढ्या महाराजांच्या आधी आणि महाराजांच्या पश्चात ही सेवा निरंतर चालू आहे. मागही केली, आताही करत आहोत आणि पुढचा संकल्प आमचा हाच आहे. तुझी चरण सेवा साधावया. साधावया करणं वेगळं आणि साधनं वेगळं. करणं वेगळं आणि साधनं वेगळं. सगळेच परमार्थ करतात म्हणून सगळ्यालाच मोक्ष नसतो. साधणाऱ्याला मोक्ष आहे. सगळेच कीर्तन करतात म्हणून सगळ्यालाच कीर्तन साधतं असं नाही. सगळ्यात सुगरणी स्वयंपाक करतात म्हणून प्रत्येकीला साधतो असं नाही. तर रोज कुठं बाहेर जेवायचं म्हणून होय म्हणावं लागतं, दुसरं काही नाही. करणं वेगळं आणि साधनं वेगळं. आम्हाला साधायचं आहे. चरण सेवा साधायची म्हणजे काय? करायची असते तर करणं म्हणजे काय आणि साधनं म्हणजे काय? करायची असती तर देवाचे पाय दाबत बसलो असतो. तो अधिकार लक्ष्मीचा आहे. आम्हाला सेवा साधायची. कशी साधू? 3 सेवेतून ह्या सेवेचा संकल्प साधू. कसा? हरिनाम कीर्तन, संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. जगद्गुरु तुकोबारायांनी उपासनेची ही 3 अंग निवडली होती. भगवत नाम कीर्तन, संताची पूजा आणि महाद्वारी लोटांगण. या 3 सेवेतून भगवंताची सेवा साधू. हरिनाम कीर्तन. कीर्तन हे तुकोबारायांनी सेवा म्हणून केलं. महाराज देवा तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. महाराजांनी कीर्तन सेवा म्हणून केलं. म्हणून आमच्याकडं फळावर पहिली मंडळी कुठं निघालात म्हटले सेवेला निघालो. सेवेला निघालो म्हणजे कुठं निघालो? कीर्तनाला.
आजकालचे कीर्तनकार सेवेला म्हणत नाहीत, कार्यक्रमाला. कुठे निघाला? सेवेला निघाला नाही. कारण जो कार्यक्रम पहिला सगळा ठरवलेला असतो त्याला कार्यक्रम म्हणा. सेवेला ठरवी नसते. आम्ही सेवेला निघालो. भगवंताचं कीर्तन ही सेवा आहे. सेवा ते आवडी उच्चारावे नामसंकीर्तन करणं म्हणजे ही परमात्म्याची सेवा आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, भगवत भक्त माझी उपासना करत असतो म्हणजे काय करत असतो? सतत माझं नामचिंतन करत असतो. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य नामचिंतन करून कीर्तन करून तू माझी उपासना करत असतो. मग भगवत कीर्तनानं परमात्म्याची सेवा कशी साधायची? गंमत असे महाराज, कीर्तनातून परमात्म्याची सेवा कशी साधायची? तर परमात्म्याचं कीर्तन जिथं असतं तिथं परमात्मा असतो. भगवान म्हणतात, अर्जुना मी तिथं आहे. नाहं वसामे वैकुंठे योगिनां हृदयरो मदभक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि. तिथं आहे तो मी वैकुंठी नसे, वेळ एक भानुबिंबी न दिसे, परी योगियाची मानसे उमडोनी जाय परी तया पासी पांडवा, हरप लागी वसवावा जेथे नामघोष बरवा करती माझा. महर्षी नारद म्हणतात, कीर्तन हे एक असं साधन आहे की ते साधन परमात्म्याला साक्षात भक्ता पुढं आविर्भूत करतं. बाकी कोणत्याही साधनामध्ये हे सामर्थ्य नाही की परमात्म्याला देवा पुढं आविर्भूत करता येईल. एक कीर्तन असं साधन आहे. सकीर्तमानस्य शीघ्रमेवा आविर्भवती अनुभवयतीच भक्तान. फार गोड सांगतात महर्षी नारद भक्तिसूत्रात. परमात्म्याचं तुम्ही कीर्तन करा, परमात्मा साक्षात तुमच्या पुढं आविर्भूत होतो. म्हणून भगवंताला शोध घ्यायचा नसतो महाराज, परमात्म्याचा शोध घ्यायचा नाही. जिथं नामचिंतन चालू आहे तिथं कोठे नका पाहू करा. तिथं आहे देव म्हणता, मी तिथं आहे. तेथे आसे नाथ जो
परमात्मा कीर्तनात रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत तेथे असे देव उभा म्हणून हरिनाम कीर्तन. दुसरी सेवा संतांचे पूजन. संतांची पूजा केली पाहिजे महाराज. काया वाचा मने पूजावे वैष्णव मनी शुद्ध भाव धरून या. संतांचं पूजन केलं पाहिजे. तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सखळ. संतांची सेवा केली पाहिजे. सर्वस्व दिलं पाहिजे संतांचं. मग संतांच्या सेवेतून परमात्म्याची सेवा कशी साधेल? तर महाराज संताची सेवा संताला न पावता ती देवाला पावते. महाराज ऐका. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, हेची देवा उत्तम, हेची सेवा उत्तम. माझा बंद केला की बंद होते ते. यात दोष आहे का बघा. व्होल्टेज मग सगळे थोडे कमी करा, माझा आवाज ऐकायला जायला. एक 20 मिनिटं व्होल्टेज थोडं जास्त नाही. व्होल्टेज टापू देत नाही मी सुद्धा, काळजी करून. तो का म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम, देवाला पावते देवाला. ऐकत होतो. पंढरी क्षेत्राला महिन्याची शुद्ध वारी करणारा पूर्वीचा काळ एक वारकरी चालत वारी करायचा. गावाहून निघायचा आणि पंढरी क्षेत्राला जायचा. म्हणून त्यांचा नवमीचा मुक्काम हा ठरलेला असायचा. नवमीला ते पंढरपूरच्या जवळ एका पाटलाच्या शेतामध्ये राहत आणि दशमीला प्रातःकालाला चंद्रभागेच्या स्नानाला येत. पाटलांनी आंब्याची बाग लावली होती आणि त्या आंब्याच्या बागेला आंब्याचं पहिलं फळ आलं होतं. आणि वारकरी नेमके त्या दिवशी मुक्कामाला आले. आता उद्या बाग तोडून जायची. पाटील म्हटले बरं झालं तुम्ही आलात, या उद्या बाग जाणार आहे म्हटले. उद्या जायच्या आधी मी तुम्हाला आंबे देतो, तेवढे पांडुरंगाला तुम्ही द्या, पांडुरंगाच्या चरणावर व्हा. 3 आंबे पाटलांनी वारकऱ्याला दिले. दशमीला आलेले चंद्रभागेचं स्नान झालं. पाहिलं गर्दी जास्त होती. म्हटले आज काही शक्य नाही होत म्हटले दर्शन घेणं, उद्या जाऊ दर्शनाला. दुसऱ्या दिवशी एकादशीचा दिवस, प्रदक्षिणा झाली. पाहिलं तर कालच्यापेक्षा आज जास्त गर्दी, दर्शन नाही होत आज पण. मग काय करावं? एकादशीचा दिवस, फराळाची काही कुठं सोय झाली नाही. भूक लागली वारकऱ्याला. पहिले वारकरी हॉटेलात खात नव्हते. पहिले म्हणतो बरं का, खात नव्हते. देवानं दिलं तर काहीतरी व्यवस्था करेल, काहीच व्यवस्था झाली नाही. दिवस मावळा, रात्र झाली. पोटामध्ये आग पडली महाराज, काहीच करता येईना. मग नाईलाज झाला. पाटलानं जे 3 आंबे दिले होते त्यातले 2 आंबे वारकऱ्यानं खाल्ले. दुसऱ्या दिवशी द्वादशीला दर्शन करून 1 आंबा राहिलेला ठेवला आणि त्रयोदशीला पंढरी क्षेत्र सोडलं आणि पुन्हा पाटलाच्या शेतात मुक्कामाला. दिवस मावळला. पाटील आले, वारकऱ्याचं दर्शन घेतलं. कसं काय झाली वारी? चांगली झाली. वारकऱ्यानं सांगितलं, आता तो पहिला वारकरी होता, खोटं बोलत नव्हता. पाटील, अपराध घडला माझ्याकडून. काय घडलं? तुम्ही देवाला 3 आंबे दिले होते, पण एकादशी दिवशी फराळाची काहीच व्यवस्था झाली नाही. नाईलाज झाला, मी 2 आंबे खाल्ले आणि 1 देवाला दिला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पाटलांनी काही बोलले नाहीत. असू द्या म्हटले, आता काय झालं ते झालं. 1 ठेवला का देवाला? म्हटले 1 ठेवला. वारकरी झोपले, पाटीलही झोपायला गेले. आणि मध्यरात्रीनंतर पांडुरंग पाटलाच्या स्वप्नात गेले आणि पांडुरंगानं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, पाटील तुम्ही दिलेले 2 आंबे मला मिळाले, तुम्ही दिलेले 2 आंबे मला मिळाले. पाटील
खडबडून जागे झाले, विचार करू लागले. आपण एकूण तीन आंबे दिले होते वारकऱ्याला. वारकऱ्यानं सांगितले मी 2 खाल्ले, 1 देवाला दिला. आणि पांडुरंगानं स्वप्नात सांगितलं मला 2 आंबे मिळाले. याचा अर्थ काय? पाटलाच्या लक्षात आलं वारकऱ्यानं जे 2 आंबे खाल्ले ते पांडुरंगाला मिळाले आणि जो 1 ठेवला होता तो पुजाऱ्यानं नेला. तू का म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, म्हणे देवा केली पावे सेवा, म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. म्हणून संतांचे पूजन. आणि तिसरं म्हणजे घालू लोटांगण. पंढरी क्षेत्रात पांडुरंगाच्या मंदिरासमोर लोटांगण आहे. लोटांगण घालणं याचा अर्थ काय? पूर्वी वारकरी पांडुरंगासमोर महाद्वारात लोटांगण घालून महाद्वारी कान धरून नाचेल गरुड पारी. महाद्वारात लोटांगण घालून गरुड पाराला आल्यावर कान धरून उड्या मारायचे. वासुदेव हरी, पांडुरंग हरी. आता वारकरी लोटांगण घालत नाहीत महाराज. आता कडक कपडे, इतीत काठाची धोतर, कडक टोप्या, ती भट्टी केलेली. लोटांगण कोण घालायचं? लोटांगण घालणं याचा अर्थ काय? परमात्म्याच्या समोर महाद्वारात लोटांगण घालणं. याच्यातून चरणाची सेवा कशी साधायची? लोटांगण याचा अर्थ निरअभिमानपणा आहे. लोटांगण याचा अर्थ नम्रपणा आहे. लोटांगण घालणं याचा अर्थ दीनपणा आहे. परमात्म्या पुढं लोटांगण घालणं म्हणजे दीन होऊन निरअभिमानपणा. भगवंताला तो भक्त आवडतो. ईश्वरस्याप्य अभिमान देशित्वा दैन्यन प्रियत्वाच. निरअभिमानपणा आणि दीनपणा देवाला आवडतो. लोटांगण घालणं म्हणजे हा भाव आहे. आणि अशा लोटांगणातून सेवा साधणं म्हणजे देवाला कोणता भक्त आवडतो? जो निरअभिमान आहे, जो लीन आहे, नम्र आहे, दीन आहे. कुणाचा आहे देव? दीनाचा सोयरा आल्यानो संसारा दिनाचा सोयरा. देव कुणाचा सोयरा? दिनाचा आहे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. म्हणून तुकोबाराय सांगतात या 3 सेवेतून हरिनाम कीर्तन, संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारे, या 3 सेवेतून चरण सेवा साधू. ऐका, चरण सेवा साधण्याकरता 3 दोषाचा प्रतिबंध आहे. अहंकार, पाप आणि अज्ञान. या 3 गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला परमात्म्याची सेवा साधत नाही महाराज. सेवा करणं वेगळं आणि साधणं वेगळं. मी पुन्हा सांगतो, आपण म्हणतो देवाला आपली सेवा, आम्ही देवाची सेवा करतो, पण देवानं म्हणावं लागतं हा माझी सेवा करतो. तुका म्हणे देवा माने ऐसी करू सेवा. देवाला मान्य होईल अशी सेवा घडली पाहिजे. आपण सेवा करतो नाही असं नाही, पण थोडा बदल आहे.
तुका म्हणे देवान मन माने ऐशी करू सेवा, आपल्या मनावर नाही. सेवा करण्याकरता अज्ञान चालत नाही, सेवा करण्याकरता अहंकार चालत नाही, आणि सेवा करण्याकरता पाप चालत नाही. या 3 दोष ज्याच्याकडे आहेत तो परमात्म्याची सेवा करू शकत नाही. म्हणून पापा करता हरिनाम कीर्तन, अज्ञाना करता संताची सेवा, आणि अहंकारा करता लोटांगणी महाद्वार. विठाला पाप जाण्याकरता कीर्तन, भगवत नाम चिंतनानं पाप जात. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे बस. आणि अज्ञानाकरता संताची सेवा महाराज. कारण अज्ञान हे ज्ञानानं जातं, आणि ज्ञान कुठं आहे ते चालते ज्ञानाचे बिंब. संत म्हणजे मूर्तिमंत ज्ञान, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. अथी जैसे संत ज्ञान स्वरूप आहेत, त्या ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती होते. आणि लोटांगण घालणं याचा अर्थ असा आहे निरअभिमानपणा. या 3 दोषाकरता या 3 सेवा आहे. म्हणून घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. विठोबा ताली वाजवा, भजन करा. साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. देवा, आम्ही उत्तर जन्म घेऊ कशा करता? तुझी चरणाची सेवा साधण्याकरता. ती कशी साधू? भगवत कीर्तन, संताची पूजा आणि महाद्वारी लोटांगण या 3 सेवेतून ती सेवा साधू. आणि अशी सेवा प्राप्त झाल्यावर मग आता आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही साडाभा. आम्ही निर्भर आनंदामध्ये राहू. एक लक्षात घ्या, निर्भर आनंद म्हणजे परिपूर्ण आनंद. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद आहे, पण तो परिपूर्ण नाही महाराज, तो अपूर्ण आहे, अपूर्ण. आम्ही ज्या आनंदात आहोत ते निर्भर आनंदामध्ये आहोत. निर्भर की ज्या आनंदाचा पुन्हा दुःखाची पाळीच नाही. दुःखाची पाळी आहे का त्या आनंदाला? दुःखते नये स्वप्नासी, पुन्हा दुःख नाही का? समुद्रातलं पाणी कितीही पाऊस पडू द्या आणि पाऊस नका पडना, त्या पाण्याला धक्का आहे का? वारशेविन सागळू जैसा जळे नित्य निर्भरू. जसं समुद्रातलं पाणी पावसावर अवलंबून नाही, तसा आमचा आनंद व्यावहारिक गोष्टीवर नाही, तो निर्भर आहे. सदा सन साथ आम्हा नित्य दिवाळी, सदा सन आनंद निर्भर आमचा कैवारी पली. आधी
आनंदे निर्भर आमचा कैवारी बळी. आजी आनंदो रे एकी परमानंदो रे. त्या सेवेत आम्ही, ज्याचं स्वरूप आनंद स्वरूप तो परमात्मा असणारा, त्या आनंदामध्ये आम्ही पुन्हा आम्हाला दुःखाची पाळी आहे का? आनंदे निर्भर डुल्ल सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. म्हणून आनंदे निर्भर असो भलते ठाई. सुख दुःखा नाही चाड आम्हा. आता जीवनामध्ये कोणताही सायास नाही मा. अनेक सायास न करी न धरी आस. कोणताही सायास नाही, कोणताही प्रयत्न नाही. मना येईल तो जन्म देई. भलते कुळी भलते ठाई ते मी तुझ साकडे घालित नाही. हृदयातून तुवा नव जावे. कोणत्याही प्रकारचा सायास नाही. उदास वृत्तीनं जीवन जगू. तो खूप बरा आहे. परमात्मा म्हणतात, देवा तुम्ही जन्माचा संकल्प करता, मग जन्म अभाव रूपी जो मोक्ष आहे तो मोक्ष तुम्हाला नको का? तो खूप बरा आहे. म्हणतात, मोक्ष हे मानवी जीवनाचं साध्य आहे. जीवाला मोक्ष मिळवावा लागतो. मोक्ष जीवाचं साध्य आहे, पण तो मोक्ष संताचं स्वरूप आहे. ऐका थोडं, 5 मिनिटात विषय संपवतो. तुम्हा आम्हाला देहाला आल्यावर मोक्ष मिळवावाच लागतो. आले हो संसारात तुम्ही एक करा मुक्ती मार्ग हळूची धरा. देहाला आलेल्यानं प्रत्येकानं मोक्ष मिळवला पाहिजे. शास्त्रातली सगळी साधनं मोक्षा करतायत. याजसाठी जप याजसाठी तप. व्यासे हे अमूप ग्रंथ केले, पण तो खूप बरा आहे. म्हणतात, तो मोक्ष आम्हाला सोडून नाही. मौल्यवान वस्तू अधिकार संपन्न पुरुषाच्या आश्रयानं राहते, तर तिचं मोल राहत असतं. महाराज, मुक्तिरूपी वधू कुणाला माळ घालते? गुणकुसुमाची या माला घेऊनी मुक्ती बाला. वैराग्य निरपेक्षतेचा गळा गिवसतू असे. असा मोक्ष आम्हापासून वेगळा नाही महाराज. संतांना सोडून मुक्ती नाही. गोडीनं कितीही ठरवलं साखरेपासून फारकत घ्यायचं, वेगळी होईल का गोडी साखरेपासून? सुगंधानं कितीही ठरवलं फुलापासून वेगळं व्हायचं, होऊ शकत नाही. तसा मोक्ष हा संतापासून जाऊ शकत नाही महाराज. तुम्हा आम्हाला मोक्ष मिळवावा लागतो, पण संत हे मोक्षाचे नियामक आहेत. पंढरीचे वारकरी शब्दाचा अर्थ योग्यता. तुम्हा आम्हाला मोक्ष मिळवावा लागतो, पण संत मोक्षाचे अधिकारी. याचा अर्थ मोक्ष स्वीकारायचा का त्यागाचा हा अधिकार. मोक्षाकडं आपल्याला जावं लागतं, पण मोक्ष संताकडे आहे. दोन्ही कर जोडोनी मोक्ष पाहे वास. मने होईन दास हरिदासांचा. नामदेवराय म्हणतात, मोक्षानं संता पुढं हात जोडून उभा राहावं. माझा अंगीकार करा, माझा अंगीकार करा. तो मोक्ष आमच्यापासून वेगळा नाही, आमच्या घरी आहे. काय करतो घरी राहून?
काम करतो, काम आहे. आणि काय कसा काम करतो आम्ही सांगल ते. मोक्षा मागरे कामारी ते दासी, होय सांगू तैसे तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. ज्ञानेश्वर सखाराम बाबा धांडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण वर्ष श्राद्धाच्या निमित्त झालेली ही सेवा. मी सुरुवातीलाच बोललो, आमच्या परंपरेचे ते पाईक आहेत. आमचे आजोबा सद्गुरू श्री सोपान काका महाराज देहूकर यांच्याकडून त्यांनी अनुग्रह घेतलेला. त्र्यंबकेश्वरची सेवा करणं आमच्या घराण्याची उपासना पद्धत आहे, परंपरा आहे. पौषवारीला ज्यावेळेस सद्गुरू काकासाहेब इथं त्र्यंबकला येत त्यावेळेस पूर्वीचा काळ, मग जाताना जवळजवळ 15 ते इथं असत या परिसरात. अनेक यांना माहीत आहे गतीर बाबा, त्यांना गतीर भरता प्रभू ते आणखी आमच्याकडं आळंदीच्या वारीला येतातच. असा बाबांचा आणि आमचा घराण्याचा गुरु शिष्याचा संबंध, त्या संबंधातून आज त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाला येण्याचा योग मला आला. ज्यावेळेस बाबांच्या अभिष्ट चिंतनाचा सोहळा झाला होता त्यावेळेस आमचे थोरले बंधू बाळासाहेब महाराज तेही त्यावेळेस आले होते. तेव्हा आमचा घराण्याचा हा संबंध मी सुरुवातीला सांगितलो, ज्यांचं सामाजिक, राजकीय आणि आध्यात्मिक या तिन्ही अंगामध्ये मोठा हिरिरीनं सहभाग असणारे बाबा. आणि त्याला अनुलक्षूनच आज सगळ्या क्षेत्रातली मंडळी इथं हजर आहेत. झालेली सेवा भगवत चरणी जगद्गुरु तुकोबारांच्या चरणी समर्पण करून आज बाबांकरता या परिसरातील सगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत. मला सगळ्यांचा नामोल्लेख काय माहिती नाही, सगळ्याचं करताही येणार नाही. पंढरीनाथ महाराज आहेत, गतीर बाबा आहेत, आणखी काही वैष्णव मंडळी या परिसरातली आहेत. आमचे श्याम महाराज आहेत, त्यांनाही आमचे गुरुभक्तपरायण लहितकर महाराज प्रतिवर्षी पंढरी क्षेत्राला आषाढ शुद्ध द्वादशीला महाराष्ट्रातले जे जे पखवाज वाजवणारे, गायन करणारे सेवाधारी मंडळी आहेत त्यांना पुरस्कार देतात आमच्या फळावर. मला वाटतं 4 वर्षापूर्वीच, 4-5 वर्ष झाले ना, हां, श्याम महाराजांना तो पुरस्कार त्यांना त्या वर्षी दिलेला आहे. पण ते पुरस्कार आमचा त्यांना मिळाला म्हणजे आम्ही त्यांना पुरस्कृत केलं आहे. याचा आमच्या कीर्तनात प्रमाण चालत नाहीत दुसऱ्यांनी म्हटलेले. हां, पण बाबांना आम्ही पुरस्कृत केल्यामुळे ते आमचे आहेत, त्यामुळे त्यांना तेवढी सूट दिलेली आहे. म्हणून असे श्याम महाराज, बाकी सगळी गायक मंडळी, प्रत्येका मला नावं माहीत नाहीत सगळ्यांची. आमच्याकडे पद्धती नाहीत हे नावं घेण्याची. हा आला न तू आले, हे आले, या गावचे आले, आमच्याकडे सगळे सेवे करता आलेले आहेत, सगळे सेवेधारी आहेत. झालेली सेवा भगवत चरणी महाराजांच्या चरणी समर्पण करून तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं हाताने टाळी वाजवून मुखानं नाम घ्या, नंतर जलद चालू होईल आणि आपली सेवा संपेल. तुकाराम 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 तुकाराम
मोक्ष आमाघरी कामारी ते दान सगळे म्हणा मोक्ष आमाघरी कामारी ते दान मोक्ष आमाघरी कामारी दान मोक्ष आमाघरी कामारी दान होय सागवाईसे तुका म्हणे होय सागवाईसे तुका म्हणे हरिनाम कीर्तन तांचे पूजन हरिनाम कीर्तन तांचे पूजन ऐसे तुका
मा